नमस्कार. आता आपण राहू ग्रहाविषयी माहिती घेऊया. आपल्या चार्टमध्ये कुंडलीमध्ये राहू ग्रहाची असणारी प्लेसमेंट आणि त्यानुसार मिळणारे शुभ अशुभ फळ याच्याविषयी आपण माहिती घेतोय. आपल्यामध्ये राहू आणि केतू हे फिजिकल कुठले प्लॅनेट नाही आपल्या सोलार सिस्टीममध्ये. सूर्यचंद्राचा जो छेदनबिंदू आहे त्या छेदनबिंदूलाच आपण राहू आणि केतू असे म्हणतो. थोडक्यात सांगायला झालं तर राहू आणि केतूला आपण राहू म्हणजे अटॅचमेंट आणि केतू म्हणजे डिटॅचमेंट. म्हणजे थोडक्यात राहू सांगायचं झालं तर आपण तो मला पाहिजे आणि राहूच्या भाषेत सांगायचं झालं तर मलाच पाहिजे, तर हे राहू दाखवत असते. तर राहूचे आपल्या चार्टमध्ये कुंडलीमध्ये असणारे प्लेसमेंट आणि त्यानुसार मिळणारे शुभाशुभ फळ हे आपण बघणार आहे. जर आपल्या चार्टमध्ये तिसऱ्या घरात आणि 6व्या घरात जर राहू असेल तर तो राहू उच्च असतो. त्याला आपण काय म्हणतो, उच्च राहू असं म्हणतो. जर आपल्या चार्टमध्ये दुसऱ्या घरात, तिसऱ्या घरात, 6व्या घरात, 10व्या घरात आणि 11व्या घरात जर राहू असेल तर जो राहू शुभ असतो. त्यापासून राहू शुभ फळे मिळतात. मात्र जर आपल्याला कुंडलीमध्ये राहू जर 5व्या घरात असेल, 7व्या घरात असेल, 8व्या घरात असेल किंवा 12व्या घरात तुमचं राहू असेल तर ही जी घरं आहेत या घरांमध्ये राहू आपल्याला अशुभ फळे देत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, जर 4थ्या घरात तुमचा राहू असेल, 4थ्या घरात तुमचा जर राहू असेल तर सर्वात जास्त भ्रमित हा 4थ्या घरात करतो. कारण 4थी रास, 4थं घर जे आहे निसर्ग कुंडलीप्रमाणे याची कर्क रास येते. कर्क राशीत स्वामी चंद्र आहे. चंद्र आणि राहू यांचं शत्रुत्व आहे. त्यामुळे सर्वात जास्त राहू भ्रमित हा 4थ्या घरात करतो.